स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आता बोलता बोलता पितृपक्ष पंधरवडा संपत आलेला आहे आणि लवकरच येत आहे पितृ अमावस्या. पितृ अमावस्या दिवशी काय काय उपाय करायचे, काय सेवा करायची हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे. पण आज सगळ्यात पहिलं पितृ अमावस्याला कावळ्याला काय खाऊ घालायचं आणि ते कशासाठी, या दोन्हीची माहिती मी तुम्हाला देणार आहे. बघा, आपल्याला जे पितृंचा दोष लागतो तो आपल्या कमीत कमी 3 पिढ्या मागचा लागतो, त्याच्याही मागचा असतो. पण पितृतला जो दोष आहे तो किमान 3 पिढ्यांचा घालवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. 3 पिढ्यांचा पितृदोष जर आपल्याला असेल तर आपल्या घरात खूप मोठे मोठे आणि न सुटणारी अशी संकट आपल्या घरावर येतात. उदाहरणार्थ, एखाद्या घरावर कायमच एखादा ॲक्सिडेंटचा थापा, म्हणजे सतत ॲक्सिडेंट, लहान मोठे, पाय तुटणे, हात तुटणे किंवा गाडीवरून पडणे, गाडी ॲक्सिडेंट होणे किंवा न कळत म्हणजे आपल्याला ध्यानीमनीही नसताना होणारा ॲक्सिडेंट ज्याला म्हणतो ते होत राहतात. काही ठिकाणी गर्भपात, इतके गर्भपात होतात की ती स्त्रीच्या अंगामध्ये ताकद राहत नाही की आता मूल जन्माला घालू तरी कसं. किंवा एखाद्या घरामध्ये इतकी नकारात्मकता जाणवते, इतकी उदासीनता जाणवते की त्या घरामध्ये एखादं पाहुणं जरी आलं, 2 मिनिटं बसायला जरी कुणी आलं तरी पटकन उठून निघून जातं. असे पितृदोषाची अनेक कारणे आहेत. त्याचप्रमाणे लग्न 30 ओलांडून गेली आहे, 35 ओलांडून गेली आहे तरी लग्न ठरत नाही. नुसते पाहुणे येतात, घरात आजूबाजूला बघतात, होकार देतात, परत नकार देतात. असे अनेक मूल न होणे, लग्न तर काय अगदी 40-50 आली तरी काही जणांची लग्न होत नाहीत. असे अनेक, हे जे आपण म्हणतो हे का घडतं, तर मानणाऱ्यांसाठी सगळं आहे, जे मानतच नाहीत त्यांच्यासाठी काहीच नाही आहे. तर हे सगळं पितृदोषामुळे घडतं. आणि पितृदोष घालवण्यासाठी नारायण नागबलीसारखे मोठे मोठे विधी करण्यापेक्षा इलाजच नसेल तर करू नका, या मताची बिलकुल मी नाही आहे. तुमची इच्छा असेल तर अवश्य करा. पण त्याहीपेक्षा जर या पितृपंधरवड्यात आपण भरपूर सेवा केली, उपाय काही केले, तर तुम्हाला हे दोष लागू होत नाहीत. त्यासाठी तुम्हाला संक्षिप्त भागवत पारायण जे आहे ते तुम्हाला गुरुमौलींनी जे आपल्याला केंद्रामध्ये दिलेलं आहे 700 श्लोकी, त्याचं पारायण किमान अमावस्या दिवशी तरी नक्की करा. पूर्ण पारायण एका बैठकीत 13 अध्याय लगेचच होतं, असं काही त्याला फारसा वेळ लागत नाही. 700 श्लोकी आहे ते, त्याला वेळ फारसा लागत नाही. अर्धा एक तास पुरेसा झाला. जर आपण मनापासून वाचलं तर अगदी हळू वाचणाऱ्याला 1.5 तास लागेल. मात्र पितृ अमावस्याला थोडा वेळ काढून तुम्ही ते संक्षिप्त भागवत पारायण जरूर नक्की सगळ्यांनी पारायण करा. काही नाही, त्याला संकल्प वगैरे सुद्धा करण्याची गरज नाही आहे. केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल. फक्त मी जी सेवा करत आहे ती पितृंच्या शांतीसाठी आहे असं म्हणून त्या दिवशी सेवा करायची. पितृस्तोत्र, पितृस्तुती आणि पितृदेवताय नमः किंवा पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा 108 वेळा जप दक्षिण दिशेला तोंड करून या सेवा करायच्या आहेत. देवाचं आसन घ्यायचं नाही, वेगळं आसन घ्यायचं. दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा, कुठलाही मातीचा असू दे, कणकेचा असू दे, स्टील पितळेचा असू दे, एक दिवा लावायचा आणि तुम्हाला या सेवा करायला बसायचं आहे. सकाळी उठल्या अंघोळ झाल्या या सेवा करायच्या. त्यानंतर देवपूजा करायची, म्हणजे हे वाचताच्या आधी देवपूजा तुम्हाला करायची नाहीये. ही पितृ अमावस्येची सगळ्यात पहिली सेवा. त्यानंतर तुमच्या दारामध्ये जर कावळा येत असेल, अतिशय चांगली गोष्ट आहे. नसेल येत तरीही तुम्हाला कावळ्याला घास ठेवायचा आहे. तो काय ठेवायचा आहे, तर एक चपाती, त्यावर भाताची मूद म्हणजे वाटी थोडीशी ओली करायची, त्यात भात दाबायचा आणि त्याची मूद, गोल अशी मूद भाताची करायची. त्यावर तूप टाकायचं थोडंसं आणि त्यावर एक 5-6 काळे तीळ असे वरून, जसं मीठ टाकतो, मीठ भातात टाकायचं नाही, लक्षात घ्या. वरून थोडेसे काळे तीळ घालायचे आणि हा घास जो आहे तो एका ताटलीत घालून तुम्हाला वरती टेरेसवर, खिडकीत, तुमचं मोकळं घर असेल तर अंगणात, जिथं तुम्हाला जागा असेल तिथं तुमच्या घराच्या आसपास हा घास ठेवायचा आहे. आणि साधा जप ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताभ्यो नमः किंवा ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा घरात येऊन 108 वेळा जप करायचा. आता हा घास कधी ठेवायचा, तर बरोबर सूर्य डोक्यावर येतो तेव्हा, म्हणजे शार्प 12 वाजता. पित्रांचं जेवणाचं टायमिंगच आहे 12, शार्प 12 वाजता हा घास तुम्हाला ठेवायचा आहे. शेजारी छोटासा ग्लासमध्ये पाणी देखील ठेवायचं आहे.
रोज सांगते त्याप्रमाणे तुम्हाला उंबऱ्यावर पाणी टाकायचं आहे. सकाळी उंबऱ्यापाशी 1 ग्लास तुम्हाला पाणी ठेवायचं आहे. हे खास पितृ अमावस्येचे उपाय आहेत. हे तुम्हाला करायचेच आहेत. तुम्ही अगदी 15 दिवसात काही सेवा केली नसेल तरी तुम्हाला एवढं केलं तरी खूप आहे. आणि आता हे कोण कोण करू शकतं, तर घरातला मुलगा, मुलगी, सून, वडील, सासरे, सासू, जाऊ, नणंद, कुणीही घरातलं, म्हणजे तुम्ही तुमच्या आईकडच्यांसाठी सुद्धा करू शकता आणि तुम्ही तुमच्या सासरकडच्यांसाठी करू शकता. आता परवा मला एक कमेंट आला होता की ताई मला आमच्या सासूबाई करून देत नाही आहेत, मला माझ्या आईचं करायचं आहे. काही नाही ताई, अशा वेळेस हात जोडा, आईची माफी मागा. जमत असेल कुठंतरी अन्नदानाची पावती करा आणि तुमच्या आईच्या नावे करा. तुमच्या आईच्या आत्म्याला शांती लागेल. ती सगळं समजून घेत असेल की तुमची इच्छा आहे, मात्र सासू करू. खरं तर सासूबाईंनी सुद्धा ज्या कोणी अशा अडवत आहेत त्यांनी अडवलं नाही पाहिजे. उद्या तुमच्यावरही ती वेळ येणार आहे. तुमच्या जर माघारी असं कोणी बोललं तर तुम्हाला कसं वाटेल हे मला सांगा. त्यामुळं करतायत सुना आपल्या माहेरची, त्यांची पण ती आई आहे हे समजून घ्या आणि त्यांनाही करू द्या. माहेरचा पितृदोष लागला तर सासरीही त्याचा त्रास होतो हे त्यांना समजलं पाहिजे की आपल्या सुनेच्या आईचं जर घडलं नाही तर इकडं तिला पितृदोष लागून तुमच्याच घराण्याला तो त्रास होणार आहे. त्यामुळं स्त्रियांनी माहेरी सासरी दोन्हीकडे या गोष्टी करायच्याच आहेत. तूप नसेल तर तुम्ही थोडासा भातावर दही सुद्धा ठेवू शकता, काही हरकत नाही आहे. टेरेस वगैरे काहीच नसेल तुमच्या इथं, ताई आम्ही घराच्या इथं ठेवू शकत नाही, सासू ओरडती, अशा पण माझ्या स्त्रिया आहेत. त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली हा सगळे ताटलीत एका द्रोणामध्ये हे सगळं ठेवलं तरी चालेल. पिंपळाच्या झाडाखाली ठेवलं तरीही तुम्हाला पितृशांतीचे जे काही दोष असतात, म्हणजे पितृदोष जे असतात ते तुमचे अगदी चांगल्या प्रकारे दूर होतात. त्याचप्रमाणे पितृ अमावस्येला तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली एक कणकेचा दिवा तयार करा. कणकेमध्ये मीठ घालू नका, घट्ट कणिक मळा, दिवा तयार करा. चौमुखी दिवा तयार करायचा आहे आणि 4 वाती, 2-2च्या 4 अशा एकूण 8 वाती त्यामध्ये घालून त्यामध्ये तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला आसन द्यायचा आहे. तुम्हाला खाली तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली घेऊन जायचा आहे. सोबत पाण्यात साखर घालून थोडंसं पाणी बाटलीमध्ये न्यायचं आहे. सगळ्यात आधी पिंपळाच्या बुंध्याशी म्हणजे मुळाशी पाणी साखर घालायचं आहे. त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे. हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे. 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तिथे बसूनच पितृदेवताय नमः उभं राहून केलं तरी चालेल. ओम पितृदेवताभ्यो नमः किंवा ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुमची संपूर्ण 15 दिवसाची सेवा जी काही घडली नसेल ती या एका दिवसात घडेल. अजूनही तुम्हाला काही उपाय मी पितृ अमावस्येचे घेऊन येणार आहे. आज हा पहिलाच व्हिडिओ होता, तर सगळ्यांनी एकमेकाला शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला कृपया लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.